नमस्कार, मी आहे रुपाली आणि श्लोकशत्तू फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. 5 दिवस कामाच्या रगाड्याला जुंपल्यावर मिळणारी हक्काची निवांत विश्रांती म्हणजे रविवार. या सुट्टीचा जर चांगला उपयोग झाला तर येणाऱ्या आठवड्याला आपण आणखी चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. माझ्यासाठी म्हणाल तर रविवार हा येणाऱ्या आठवड्याची पूर्वतयारी करण्याचा दिवस. या एका दिवसामध्ये जेवढी कामं हातावेगळी करता येतील तेवढी करण्याचा मी प्रयत्न करते. मागचे साधारण 2 ते 4 रविवार आमचे वास्तुशांतीच्या तयारीसाठीच गेले. त्यामुळे आजचा रविवार कुठे निवांत मिळाला होता. आणि रविवार म्हटलं की थोडं उशिरा उठणं आलंच. उशिरा उठल्यानंतर चहा नाश्ता आटोपून आज मोर्चा किचनकडे वळवला. कधी कधी वाटतं की एकतर हक्काचा सुट्टीचा दिवस मिळतो, त्यात नक्की काय काय करायचं. एवढ्या गोष्टी किंवा एवढी सगळी कामं केली तर ती सुट्टी कसली. तर आपले जुने जाणते जी लोक आहेत ते म्हणतात ना की कामात केलेला बदल म्हणजेच विश्रांती. इतके दिवस ऑफिसच्या टेबलवर कम्प्युटरसमोर बसून काम करतोच की आपण. तसंच आज किचनमध्ये प्लॅटफॉर्मवर गॅस शेगडीसमोर उभं राहून कामं करायची. झाला की मग कामात थोडा बदल. एकूणच काय तर रविवारचा दिवस कामं करून सत्कारणी लावायचा. प्रत्येक रविवारी सगळ्याच गोष्टी जमतील असं नाही. मात्र रविवारी मला काय काय करायचं आहे हे मी आदल्या दिवशीच ठरवलेलं असतं. तसंच किचनमध्ये मला आज काय काय करायचं आहे हे देखील मी आदल्या दिवशीच ठरवलं होतं. त्यामध्ये रविवार असल्याकारणाने नॉनव्हेजचं जेवण तर होतंच, पण त्याचबरोबर गॅस शेगडीची डीप क्लिनिंग करणे, त्याच्यानंतर 4-5 दिवसांकरता भाज्यांसाठी लागणारं वाटण, हिरवं वाटण करून ठेवणे. किचन टाईल्स तर आपण दररोज पुसतोच, पण एवढ्या डीप क्लिनिंग आपण करत नाही. रोजच्या फोडणीच्या तेलामुळे खिडकीवर साचलेला तेलाचा थर हा कसा तरी खरवडून काढावा लागतो. आणि किचन असं छान सुंदर स्वच्छ दिसलं की तिथे जेवण करायला पण मज्जा येते. आपल्या महिला वर्गाचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्येच असतो. त्याच्यामुळे किचन हे असं छान असलं की मनाला पण छान वाटतं. काम करायचा एक वेगळा हुरूप येतो. किचन जस्ट स्वच्छ झालंच होतं की मिस्टरांनी भाज्या आणून समोर ठेवल्या. मग काय त्या भाज्या धुवून निवडून स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवणं आलंच. माझ्या कामाच्या यादीमध्ये वाढलेलं आणखीन हे एक काम. मार्केटमध्ये आता मस्त मस्त हिरव्यागार भाज्या यायला लागल्यात ना. त्यामध्ये ही केशरी गाजरं, पांढरा शुभ्र फ्लॉवर, हिरवागार मटार किती मस्त दिसतो. पटापट या भाज्या साफ करून मला आणखीन दुसरी कामंसुद्धा करायची होती. तोपर्यंत काय शत्तू आला माझ्या शेजारी आणि मला विचारतोय, मम्मी तू हे काय करतेयस. शत्तूशी गप्पा करता करता कोथिंबीर पण निवडून झाली. गाजर असे कट करून ठेवले की ती फ्रीजमध्ये स्टोअर करायला बरं पडतं. फ्लॉवर पण देठं काढून बाजूला करून ठेवला. कसं आहे ना, ही छोटी छोटी कामं घाईच्या वेळेत खूप मोठी वाटतात. मी काय काय करते हे शतायू सगळं निरखून पाहत होता आणि मला पण याच्यातलं काहीतरी काम देना म्हणून मागे लागला. मग काय माझं फ्लॉवर निवडून झाल्यानंतर मटार सोलायला मी त्याला सोबत घेतलं आणि आम्ही दोघांनी मिळून मटार साफ केली. या सगळ्या भाज्या साफ करून झालेल्या आहेत. पॉज कर.
खरं तर खूप आधीपासून मला जे प्लॅटफॉर्मचे वरचे जे खणं आहेत ती स्वच्छ करायची होती. तर आज तसा मुहूर्त लागला होता. वरचे वर मी पुसतच असते, पण आज थोडं डीप क्लिनिंग करायचं ठरवलं होतं. किचनमध्ये साफसफाईला लागलेली आहे म्हटल्यावर आज जेवणासाठी थोडा उशीरच होणार आहे हे डोक्यात ठरवूनच ठेवलं होतं. रविवारची कामं आम्ही सगळेजण वाटून घेतो. मी किचनमध्ये काम करत असेन तर मिस्टर पंखे पुसणे, भिंती साफ करणे, बेडखालची साफसफाई करणे, रद्दीचे पेपर काढून ठेवणे अशी कामं करतात. तर आई दरवाजे पुसणे, बेसिन स्वच्छ करणे, बाथरूम स्वच्छ करणे अशी कामं करतात. तर मुलं कपडे वाळत घालणे, कपड्यांच्या घडी करून ठेवणे, फरशी पुसणे अशी कामं करतात. त्यामुळे काय होतं ना, कोणा एकावरच कामाचा ताण येत नाही आणि कामं सुरळीत पार पडतात. सकाळी मिस्टरांचा डब्बा, माझा डब्बा, मुलासाठी शाळेचा डब्बा, त्याच्यामुळे वेळ जेवढा असतो तेवढा कमी असतो खरं तर. त्याच्यामुळे हे सगळं मसाले भरून ठेवणे आणि सगळं कडधान्य म्हणा, मसाले रिफिलिंग करून ठेवणे हा वेळच नसतो. त्याच्यामुळे रविवारचा हा वेळ या कामांसाठी अगदी योग्य ठरतो. काही कडधान्य संपली असतील तर ते रिफिलिंग करून ठेवणे आणि वस्तू जागच्या जागेवर ठेवणे आणि या सगळ्यामुळे माझं घरही स्वच्छ नीटनेटकं राहतं. मुख्य सांगायचं म्हणजे आमच्याकडे हाऊस हेल्पर नाही आहे, त्यामुळे सगळी कामं स्वतः करायची सवयच आहे. मी अशी घराची स्वच्छता करते आणि मीच सगळं आवरल्यावर चौफेर नजर फिरवते आणि माझं मीच कौतुक करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.